झी 24 तास एक पाऊल पुढे. भारताविरुद्ध पाकिस्तानमध्ये उभी आहे आणि त्यामध्ये पाकिस्तानी लष्कराचा आणि खास करून ISIचा हात आहे आणि त्याला लष्कराच्या बाहेरचे देखील बरेच लोक त्यात सामील आहेत. ह्या सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे आणि ही यंत्रणा कशी मोडता येईल त्या दृष्टीने पुढची पावलं उचलली पाहिजेत. कसाबला फाशी दिली हा एक अतिशय कणखर असा आपण मेसेज संदेश आपण बाहेर पाठवलेला आहे. पण कसाबा एक केवळ हस्तक आहे. इतकंच काय, इव्हन लष्कर-ए-तोयबा ही देखील एक हस्तक आहे. जे खरे जे प्लॅनर्स आहेत ते जनरल हेडक्वार्टर्स मध्ये बसलेले आहेत. त्या जनरल हेडक्वार्टर्स मध्ये बसलेल्यांना एक्सपोज करणारी यंत्रणा आपल्याला उभी करावी लागते असं तुम्ही सूचित करताय? नाही, जनरल हेडक्वार्टर्स मध्ये जे बसलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांना कसं काय हँडल करायचा हा एक खूप मोठा इंटरनॅशनल डिप्लोमसीचा भाग आहे आणि तो केवळ गृह मंत्रालय नाही तर त्याच्यामध्ये परराष्ट्र मंत्रालय आणि इतरही देखील खाती आहेत, त्यांना याच्याबद्दल विचार करायला लागेल. पण मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की आपली एक दिशाभूल होण्याची एक शक्यता आहे आणि ती आपण टाळली पाहिजे. कसाब हा लष्कर-ए-तोयबा ह्या दहशतवादी संघटनेशी संलग्न होता आणि ह्या संघटनेचा नेता हाफिज सईद हा जेव्हा मुंबईला जे हल्ला केला त्याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये तो मुख्य सूत्रधार होता. परंतु आता पाकिस्तानमधल्या दहशतवादी गटांनी त्यांची चाल बदललेली आहे आणि हाफिज सईद थोडासा आता मागे सरकलाय आणि ह्या पुढचे दहशतवादी हल्ले करण्यासाठी जैश ए मोहम्मद हा गट जास्त प्रामुख्याने पुढे असेल आणि त्याचं नेतृत्व मौलाना मसूद अझहर करतायत. तर आपण हाफिज सईदचा अभ्यास करून जर का पुढचे दहशतवादी हल्ले थांबवण्याचा प्रयत्न केला तर प्रत्यक्ष हल्ला कदाचित मौलाना मसूद अझहरच्या नेतृत्वाखाली जैश ए मोहम्मद कडनं होईल आणि तसं झालं तर आपल्याला त्याची टॅक्टिक्स काय आहे ती आपण बघितली पाहिजे. मागच्या जून पासून म्हणजे 3-4 महिन्यापासून मौलाना मसूद अझहरने पाकिस्तानच्या 8 शहरांमध्ये अनेक सभा घेतल्या आणि जिहादचं तंत्र शिकवण्यासाठी आणि त्याचं स्वतःचं असं म्हणणं आहे मौलाना मसूद अझहरचं की त्यांनी 25,000 लोकांना मोबिलाइज केलं, पाकिस्तानी युवकांना मोबिलाइज केलं आणि त्यांना जिहाद किंवा अतिरेकी मनोवृत्ती करण्यासाठी त्याला मसूद अझहरला यश मिळालं असं त्याचं स्वतःचं म्हणणं आहे. तर आपण ह्या सगळ्या घटनांपासून आपण ह्याच्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि आपण केवळ एक कसाब किंवा केवळ एक लष्कर-ए-तोयबा हाच एक धोका नाही तर धोका खूप मोठा आहे आणि त्यामध्ये बरेच वेगळे ऍक्टर्स आहेत, बरेच वेगळे प्लेयर्स आहेत आणि ते सारखी आपली खेळी बदलत असतात, खेळणारे पण बदलत असतात, खेळी पण बदलत असतात. या सगळ्याकडे आपलं लक्ष पाहिजे. अतिशय सखोल आणि विस्तृत अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय जाणीवांचं विवेचन तुम्ही आज आमच्या प्रेक्षकांसाठी केले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जैश ए मोहम्मद हे एक नाव सातत्यानं जे आता पुढे येत आहे त्याची माहिती तुम्ही विस्तृतपणे दिलीत आणि त्याहीपेक्षा 25,000 अशा प्रकारचे अतिरेकी प्रशिक्षित झाले असण्याची शक्यता जी आता आपल्याला मौलाना मसूद अझहर याच्या माध्यमातून आपल्याला कळते. मी तुमच्याकडे याच मुद्द्यावर पुन्हा येणार आहे पण मला जायचं आहे डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे. रत्नाकर महाजन, संदीप वासलेकर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे नाणावलेले तज्ज्ञ आहेत. अनेक राष्ट्रांना ते सल्लागार आहेत. पीस इनिशिएटिव्ह सारखी संस्था त्यांनी चालवली होती. मला तुम्ही सांगा, हे सगळं प्रचंड भयानक आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा या देशाच्या एकात्मतेला आणि अखंडतेला धोका निर्माण करणार आहे. काँग्रेस या सगळ्यासाठी सक्षम असेल का? काय सांगाल तुम्ही? कारण आता पुढे काही दिवसात, काही महिन्यात तुम्हाला अफजल गुरुला फाशी द्यायची आहे. याचे आंतरराष्ट्रीय परिणाम काय होतील याचा अंदाज आपण या सगळ्या विवेचनावरनं निश्चितपणे बांधू शकाल? हे सगळं भयानक आहे हे विधान म्हणून वास्तविक नाही असं कोणी म्हणणार नाही. पण हे सगळं भयानक आहे असं म्हणून त्याच्याविषयीची भयानकता वाढवण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं की आंतरराष्ट्रीय व्यवहार मग ते राजनैतिक असो, आर्थिक असो किंवा सांस्कृतिक असो हे वास्तवाच्या पातळीवर होत असतात. कुणाचे ग्रह, आग्रह, पूर्वग्रह, दुराग्रह याच्या आधारे होत नसतात. त्यामुळं आत्ता वासलेकर जे म्हणाले ते त्यांनी केलेलं वास्तवाचं वर्णन लक्षात घेऊनच इथून पुढच्या कुठल्याही शासन संस्थेला काम करावं लागेल. त्यामुळं मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आज काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार शासन संस्था चालवत आहे. त्यामुळं या
कृतीचं श्रेय काँग्रेसला मिळणं साहजिक असलं तरी काँग्रेसला त्यात स्वतःचं घोडं पुढे दामटायचं अशी अजिबात परिस्थिती नाही. एक जबाबदार शासन संस्था म्हणून जे जे करणं आवश्यक आहे ते करण्याला भारतीय राष्ट्र आणि भारतीय शासन संस्था समर्थ आहे असाच विश्वास आपण इथल्या जनतेला दिला पाहिजे. अतिशय सुरेख तुम्ही त्याचं विवेचन आणि त्यापेक्षा प्रतिक्रिया दिलेली आहे. या सेगमेंटची वेळ संपत आलेली आहे, पण त्याच्या आधी मला जायचं आहे उदय वारुंजीकर यांच्याकडे. उदय वारुंजीकर, आता पुढचा प्रश्न ऐडरीहून येतोय तो म्हणजे अफजल गुरुच्या फाशीचा. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. अफजल गुरु हा भारतीय नागरिक आहे आणि अजमल कसाब हा पाकिस्तानी नागरिक आहे. या दोघांच्या फाशीच्या प्रक्रियेमध्ये काही फरक असतो का? ह्याच्यातल्या काही कायदेशीर बाबी वेगवेगळ्या आहेत का? आपण जसा प्रश्न विचारला तसा प्रश्न आज सकाळपासून मला अनेक वकील मित्रांनी सुद्धा विचारलेला होता. याच्याकरता मी आपल्याला घेऊन जाईन की जे रूल्स फ्रेम केलेले आहेत तिथं 1967 सालामध्ये रूल्स फ्रेम केलेले आहेत की ज्या रूलमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की एखादा गुन्हेगार जर तुरुंगात जर मयत झाला किंवा त्याला फाशी दिली असेल तर त्याचं काय करायचं. त्याच्यामधला सर्वात शेवटचा रूल असा आहे की असा मयत झालेला माणूस जो काही परदेशी जर नागरिक असेल तर त्या बाबतीमध्ये त्या कॉन्सुलेट जनरलमध्ये कळवलं गेलं पाहिजे आणि मग त्याचे पुढे बॉडीची विल्हेवाट लावली गेली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जे काही नियम तुरुंगामध्ये जी काही प्रक्रिया आहे त्याच्याकरता जे नियम आहेत त्याच्यामध्ये कुठेही काही भारतीय नागरिक आणि परकीय नागरिक असा काही फरक दिसून येत नाही. 1971 सालामध्ये दुसरा एक नियम आहे की ज्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की एक्झिक्युशन ऑफ डेथ सेंटेन्स किंवा फाशीची शिक्षेची अंमलबजावणी कशी करायची त्याच्यामध्ये देखील भारतीय नागरिक आणि परकीय नागरिक असा कुठं फरक दिसून येत नाही. या सगळ्यापेक्षा महत्वाचा मुद्दा असा येतो की जरी तो भारतीय नागरिक असावा किंवा परकीय नागरिक जरी असला तर देखील तो भारताच्या भूमीवरती घडलेला गुन्हा आहे. त्यामुळे हा भारतीय भूमीवरचा गुन्हेगार आहे. त्यामुळे कायद्यामध्ये असं काही कुठं दिसत नाही. तो मयत झाल्यानंतर मग पुढील कारवाई काय करायची याच्याकरता थोडासा फरक दिसून येतो. समजा तो भारतीय नागरिक असता तर त्याच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना कळवावं आणि जर का अनक्लेम बॉडी असेल तर आपले रूल सांगतात की ही बॉडी तुम्ही चक्क हॉस्पिटलमध्ये देखील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठवू शकता. असं लिहिलेलं आहे. हो, अशा प्रकारची तरतूद आहे. दॅट इज ऑप्शन. ही इज राईट. जे डॉक्टर महाजन म्हणतात ते बरोबर आहे. ऑप्शन आहे. तुम्ही तिथं पाठवू शकाल किंवा मग जर अनक्लेम बॉडी म्हणून त्याप्रमाणे सुपरिटेंडंट ऑफ त्या जेलनं तो निर्णय घ्यायचा असतो आणि इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन त्यांना कळवायचं असतं की आम्ही याच्यामध्ये असं असं करतोय. या प्रकारचं त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. मूळ मुद्दा असा शिल्लक राहतो अफजल गुरु असो किंवा अन्य अशा प्रकारचा कुणी असो, कारण 18 मधून आता एक व्यक्तीची यादीमधून कमी नाव झालेलं आहे. 17 लोक अजून बाकी आहेत या यादीमध्ये ज्यांची प्रकरणं माननीय राष्ट्रपती महोदयांकडे आहेत. त्याच्यामध्ये 14 प्रकरणांमधले 18 माणसं होती, त्यापैकी एक माणूस कमी झाला. म्हणजे 13 प्रकरणातली 17 माणसं अजूनही डेथ रो मध्ये आहेत. त्यामुळे या 13 प्रकरणातल्या 17 माणसांच्या बाबतीमध्ये देखील प्रक्रिया काही वेगळी नसते. फक्त प्रश्न एवढाच येतो की ती प्रक्रिया राबवण्याची एक जी कणखरपणा आहे तो कणखरपणा अन्य लोकांच्या बाबतीत दाखवला जाईल का नाही हा काळाच्या निकषावरती तपासला जाणारा प्रश्न आहे. या सेगमेंटमध्ये आपण पाहिलं की शरद पोंक्षे यांनी सामान्य जनतेच्या भावनांना एक प्रकारे वाचा फोडली की त्याला जाहीररित्या फाशी द्यायला हवं होतं, तर त्याचं समर्थन करता येत नाही परंतु ती भावना मात्र समजू शकते. अशा प्रकारचं विवेचन आपल्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. तर याची आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया विशेषतः पाकिस्तानमध्ये काय असू शकते याचं विवेचन झालं होतं. या सेगमेंट पुरता मी थांबतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास, कारण पुढच्या सेगमेंटमध्ये आपण नजीकच्या काळातल्या घटनांचा वेध घेणार आहोत आणि त्याहीपेक्षा त्याच्याकरता आपली असली सिद्धता आणि त्याहीपेक्षा सुद्धा सर्व राजकीय पक्षांनी दाखवायची सजगता याच्यावर बोलणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. अखेर लटकला. झी 24 तास, एक पाऊल पुढे.